अक्कलकोटमध्ये एक असे स्थान आहे जिथे आजही स्वामी समर्थांच्या उपस्थितीची अनुभूती मिळते. हे आहे गुरु मंदिर. स्वामी समर्थांचे परमभक्त आणि शिष्य बाळप्पा महाराज यांचा पवित्र मठ. इथेच तो पलंग आहे जिथे स्वामी समर्थ विश्रांती घेत असत. या पवित्र गुरु मंदिराचा इतिहास, चमत्कार आणि स्वामी शिष्यांची अद्भुत कथा जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. स्वामी समर्थांचे अनेक भक्त होते, पण त्यांच्यातील दोन अत्यंत निस्सीम आणि आवडते शिष्य म्हणजे बाळप्पा महाराज आणि चोळप्पा महाराज. स्वामी समर्थांची सेवा करत करत या दोन्ही शिष्यांनी आपले संपूर्ण जीवन गुरुचरणी अर्पण केले. याच भक्ती आणि गुरुसेवेची परंपरा आजही अक्कलकोट या पवित्र भूमीत अनुभवायला मिळते. या मठाच्या भव्य दगडी प्रवेशद्वारावर आणि सुंदर कमानी पाहताच या ठिकाणची प्राचीनता आणि पवित्रता जाणवते. मंदिरात प्रवेश केल्यानंतर सभा मंडपातील काही फरशांवर स्वामी समर्थ यांच्या पवित्र पाऊलखुणा दिसतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. आजही भाविक या पाऊलखुणांचे दर्शन घेऊन स्वामी समर्थांचे आशीर्वाद घेतात. थोडे पुढे गेल्यावर येथे भगवान श्रीकृष्ण यांची बाललीला अवस्थेतील अत्यंत सुंदर मूर्ती पाहायला मिळते. या मूर्तीच्या शेजारीच स्वामी समर्थ यांची देखील आकर्षक मूर्ती आहे, जिथे भाविक भक्तिभावनेत दर्शन घेतात. स्वामी समर्थांनी स्वतः बाळप्पा महाराजांना आपल्या पवित्र पादुका देऊन येथे मठ उभारण्याची आज्ञा दिली होती. बाळप्पा महाराजांनी तब्बल 22 वर्षे स्वामी समर्थांची अखंड सेवा केली आणि आपल्या संपूर्ण आयुष्याचे समर्पण गुरुचरणी केले. या मठातील सभा मंडपात स्वामी समर्थांच्या अनेक जुन्या छायाचित्रांचे दर्शन देखील भाविकांना होते. या गुरु मंदिरातील सभा मंडपात आणखी एक विशेष गोष्ट पाहायला मिळते. येथे स्वामी समर्थांचे परमभक्त आणि पुढील गादीवर विराजमान झाले गंगाधर महाराज यांची समाधी आहे. तसेच या परिसरात गजानन महाराज शिवपुरे यांची देखील समाधी आहे. या सर्व गुरु शिष्यांच्या परंपरेमुळे या मठाला गुरु मंदिर असे नाव प्राप्त झाले आहे. या गुरु मंदिरात आजही एक विशेष परंपरा पाळली जाते. सभा मंडपात तो पवित्र पलंग आहे जिथे स्वामी समर्थ महाराज विश्रांती घेत असत. आजही रात्रीच्या आरतीनंतर त्या पलंगावर पांघरून घालून स्वामींना निद्रिस्त केले जाते. दररोज पहाटे येथे काकड आरती होते आणि संध्याकाळी आरतीच्या वेळी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. सभा मंडपापासून 4 पायऱ्या उंचावर येथील गर्भगृह आहे. गर्भगृहात मध्यभागी बाळप्पा महाराजांची समाधी आहे. त्यावर त्यांचा धातूचा मुखवटा व नागमूर्ती आहे. याशिवाय या गर्भगृहात स्वामी महाराजांची मूर्ती व स्वामींनी बाळप्पा महाराजांना दिलेल्या मूळ चिन्मय पादुका आहेत. याच पादुका घेऊन बाळप्पा महाराजांनी हा मठ स्थापन केला होता. सभा मंडप व गर्भगृह अशी या मठाची संरचना आहे. दुमजली सभा मंडपात लाकडी स्तंभ व त्यावर सज्जा आहे. हे सर्व स्तंभ महिरपी कमानींनी एकमेकांशी जोडलेले आहेत. या गुरु मंदिरात घडलेली एक अद्भुत घटना देखील सांगितली जाते. सन 2017 साली मठाच्या नूतनीकरणाचे काम सुरू होते आणि जुन्या फरशां बदलण्याची तयारी सुरू होती. परंतु त्याचवेळी काही फरशांवर स्वामी समर्थ यांच्या पवित्र पाऊलखुणा दिसल्याचे भाविकांनी अनुभवले. या घटनेनंतर त्या फरशा बदलण्याचे काम त्वरित थांबण्यात आले आणि त्या पवित्र फरशा आजही जतन करून ठेवण्यात आल्या आहेत. या पवित्र मठाच्या परिसरात आणखी एक सुंदर मंदिर पाहायला मिळते. येथे भगवान श्रीराम यांचे मंदिर आहे, जिथे हनुमान आणि सीता यांच्या मूर्ती देखील दर्शनासाठी आहेत. श्रीमंत सराफ बाळप्पा हे मूळचे कर्नाटकमधील धारवाड जिल्ह्यातील यजुर्वेदी ब्राह्मण होते. वयाच्या 30व्या वर्षी त्यांच्या मनात वैराग्य उत्पन्न झाले आणि सद्गुरूंना भेटण्याची तळमळ निर्माण झाली. मोठ्या मुलीचा विवाह आणि मुलाची मुंज करून ते गुरूंच्या शोधात बाहेर पडले आणि श्री क्षेत्र गाणगापूर येथे गेले. त्यांनी तिथे 2 महिने अनुष्ठान केले.
अक्कलकोटमध्ये जाऊन स्वामी सेवा करावी असा दृष्टांत झाल्यानंतर ते अक्कलकोटला आले. त्यांना पाहताच स्वामी समर्थांनी अत्यंत आनंद झाला. अक्कलकोटमध्ये राहून बाळप्पा महाराजांनी एकनिष्ठ स्वामींची सेवा केली. स्वामींनी बाळप्पांना कफनी, पादुका, दंड आणि निशाण दिले आणि औदुंबराखाली मठ स्थापन करण्याची आज्ञा केली. याच मठाची पुढे गुरुमंदिर म्हणून ख्याती झाली. बाळप्पा महाराजांनी स्वामींची 22 वर्षे सेवा केली. तसेच स्वामींच्या निर्वाणानंतर ते 32 वर्ष हयात होते. मंदिरासमोरच गायींचा गोठा देखील पाहायला मिळतो आणि संपूर्ण मठ परिसरात अत्यंत शांत आणि प्रसन्न वातावरण अनुभवायला मिळते. हे पवित्र स्थान म्हणजे गुरुमंदिर बाळप्पा महाराज यांचा मठ, जे अक्कलकोट येथे आहे आणि स्वामी समर्थ यांच्या भक्तांसाठी अतिशय श्रद्धास्थान मानले जाते. जर तुम्ही अक्कलकोटला आलात तर या पवित्र गुरुमंदिराला नक्की भेट द्या. अक्कलकोट बस स्थानकापासून 1.5 किलोमीटर अंतरावर, स्वामी समर्थ मंदिरापासून 300 मीटर अंतरावर राज्यातील अनेक शहरातून अक्कलकोटसाठी एसटीची सुविधा, खाजगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात. व्हिडिओ आवडल्यास तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा जय जय स्वामी समर्थ.